नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला 8वीच्या भौतिकशास्त्राच्या प्रकाश या प्रकरणातून मानवी डोळा शिकवणार आहे. पुनरावलोकन. अपवर्तन हा प्रकाशाचा गुणधर्म आहे. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाश आपाती बिंदूवर सामान्य स्थितीत सामान्य रेषेच्या दिशेने वाकतो किंवा बाहेर वाकतो. याला अपवर्तन म्हणतात. माध्यमातील प्रकाशाचे अपवर्तन त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असते. अपवर्तनांक म्हणजे हवेतील प्रकाशाच्या वेगाचे त्या विशिष्ट माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असलेले गुणोत्तर. कोणत्याही पारदर्शक माध्यमाचा अपवर्तनांक नेहमी 1 पेक्षा जास्त असतो. पारदर्शक माध्यमातून जाताना पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या 7 घटक रंगामध्ये तरंग लांबी विभाजन होणे याला प्रकाशाचे विघटन म्हणतात. इंद्रधनुष्य तयार होणे हे पांढऱ्या प्रकाशाचे विघटनाचे उदाहरण आहे. शिकण्याचे उद्दिष्ट. मानवी डोळा. डोळ्यांची काळजी. दृष्टिहीन व्यक्ती वाचू आणि लिहू शकतात. दृष्टिहीनांसाठी नॉन ऑप्टिकल अल्पदृष्टी सहाय्यक उपकरणे आणि ऑप्टिकल एड्स दृष्टी सहाय्यक उपकरणे. ब्रेल सिस्टीम म्हणजे काय? अति महत्त्वाचे शब्द. बाहुली, रेटिना, रॉड्स, कोन, ब्लाइंड स्पॉट, कॉर्निया, पापणी, ब्रेल. हा प्रकाशाचा स्मृती नकाशा आहे. आपण गोष्टी तेव्हाच पाहतो जेव्हा त्यातून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करतो. डोळा आपल्या सर्वात महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. म्हणून त्याची रचना आणि कार्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. डोळ्याचा आकार अंदाजे गोलाकार असतो. डोळ्याचे बाह्य आवरण पांढरे असतो. ते कठी असते जेणेकरून ते डोळ्याच्या आतील भागाचे अपघातांपासून संरक्षण करू शकेल. त्याच्या पारदर्शक पुढच्या भागाला कॉर्निया डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा म्हणतात. कॉर्नियाच्या मागे आपल्याला आयरिस बुबुळ नावाचे एक गडद स्नायूंची रचना आढळते. आयरिसमध्ये बाहुली नावाची एक लहान छिद्र असते. बाहुलीचा आकार आयरिसद्वारे बुबुळाद्वारे नियंत्रित केला जातो. आयरिस ह्या डोळ्याचा तो भाग आहे जो त्याला त्याचा विशिष्ट रंग देतो.
जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे डोळे हिरवे असतात, तेव्हा आपण प्रत्यक्षात आयरिसच्या रंगाचा संदर्भ घेतो. आयरिस डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करते. डोळ्याच्या बाहुलीच्या मागे मध्यभागी जाड असलेल्या एक लेन्स भिंग असतो. मध्यभागी कोणत्या प्रकारचा लेन्स जाड असतो? लेन्स भिंग डोळ्याच्या मागील बाजूस रेटिना नावाच्या थरावर प्रकाश केंद्रित करतो. रेटिनामध्ये डोळ्यातील पडदा अनेक चेतापेशी असतात. चेतापेशींना जाणवणाऱ्या संवेदनानंतर ऑप्टिकल नर्व द्वारे मज्जातंतू मेंदूच्या मागील बाजूस असलेली दृष्टी ज्ञानाचे केंद्र मेंदूमध्ये प्रसारित केल्या जातात. दोन प्रकारच्या पेशी असतात. एक शंकू जे तेजस्वी प्रकाशासाठी संवेदनशील असतात आणि दोन रॉड्स जे मंद प्रकाशासाठी संवेदनशील असतात. शंकू पेशी रंग जाणवतात. ऑप्टिक नर्व आणि रेटिनाच्या जंक्शन्स एकत्र येतात तेथे वर कोणतेही संवेदी पेशी नसतात, त्यामुळे त्या ठिकाणी दृष्टी शक्य नसते. याला अंधस्थान म्हणतात. प्रतिमेचा ठसा रेटिनावरून लगेच निघून जात नाही. तो तिथे सेकंदाच्या सुमारे 1/16 भागापर्यंत टिकून राहतो. म्हणून जर एखाद्या गतिमान वस्तूच्या स्थिर प्रतिमा डोळ्यावर प्रति सेकंद 16 पेक्षा जास्त वेगानं पडल्या तर डोळ्याला ती वस्तू हालचाल करणारी वाटते. निसर्गाने डोळ्यांना पापण्या दिल्या आहेत जेणेकरून कोणतीही वस्तू डोळ्यात येऊ नये. पापण्या गरज नसताना प्रकाश मंद करतात. डोळा हे इतके अद्भुत उपकरण आहे की ते सामान्य दूरच्या वस्तू तसेच जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकते. डोळ्याच्या किमान अंतरावर वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो ते वयानुसार बदलते. सामान्य डोळ्याचे वाचता येणारे सर्वात आरामदायक अंतर सुमारे 25 सेंटीमीटर आहे. काही व्यक्ती त्यांच्या जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु दूरच्या वस्तू इतक्या स्पष्टपणे पाहू शकत नाहीत. दुसरीकडे काही लोक जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाहीत, परंतु ते दूरच्या वस्तू चांगल्या प्रकारे पाहू शकतात. योग्य सुधारात्मक लेन्सच्या मदतीने डोळ्यातील हे दोष दुरुस्त करता येतात. कधी कधी विशेषतः वृद्धापकाळात दृष्टी धूसर होते. डोळ्यांच्या लेन्स गढूळ त्यावर काही आवरण निर्माण होते झाल्यामुळे हे होते.
जेव्हा हे असे होते तेव्हा लोकांना मोतीबिंदू असल्याचे म्हटले जाते. दृष्टी कमी होते, कधीकधी अत्यंत गंभीर. या दोषावर उपचार करणे शक्य आहे. अपारदर्शक लेन्स भिंग काढून टाकले जातात आणि एक नवीन कृत्रिम लेन्स भिंग बसवला जातो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित झाली आहे. तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जर काही समस्या असेल तर तुम्ही तज्ज्ञांकडे जावे. नियमित तपासणी करा. सल्ला दिल्यास योग्य चष्मा वापरा. खूप कमी किंवा जास्त प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो. अपुरा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो आणि डोकेदुखी निर्माण करतो. सूर्यासारखा जास्त प्रकाश, शक्तिशाली दिवा किंवा लेसर टॉर्चमुळे रेटिनाला इजा होऊ शकते. सूर्याकडे किंवा शक्तिशाली प्रकाशाकडे थेट पाहू नका. डोळे कधीही घासू नका. जर धुळीचे कण तुमच्या डोळ्यात गेले तर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. जर काही सुधारणा होत नसेल तर डॉक्टरांकडे जा. नियमित दृष्टीसाठी सामान्य अंतरावर वाचा. पुस्तक डोळ्यांजवळ आणून किंवा डोळ्यांजवळ ठेवून वाचू नका. जर अन्नात काही घटकांची कमतरता असेल तर डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. अन्नपदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई ची जीवनसत्व अ कमतरता डोळ्यांच्या अनेक समस्यांसाठी जबाबदार असते. त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे रातांधळेपणा. म्हणून आहारात व्हिटॅमिन ई असलेल्या घटकांचा समावेश करावा. कच्चे गाजर, ब्रोकोली, हिरव्या भाज्या जसे की पालक आणि कॉड लिव्हर, कॉड मासा यकृत तेल, ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. अंडी, दूध, दही, चीज, लोणी आणि पपई आणि आंबा यांसारखी फळे देखील व्हिटॅमिन ए जीवनसत्व अ ने समृद्ध असतात. दृष्टीहीन व्यक्ती वाचू आणि लिहू शकतात.
मुलांसह काही व्यक्ती दृष्टीहीन असू शकतात. त्यांना गोष्टी पाहण्याची दृष्टी खूप कमी असते. काही व्यक्ती जन्मापासूनच अजिबात पाहू शकतच नाहीत. काही व्यक्ती आजार किंवा दुखापतीमुळे त्यांची दृष्टी गमावू शकतात. अशा व्यक्ती आवाजांना अधिक काळजीपूर्वक स्पर्श करून किंवा ऐकून गोष्टी ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या इतर इंद्रियांचा अधिक तीव्रतेने विकास होतो. तथापि अतिरिक्त संसाधने त्यांना त्यांच्या क्षमता अधिक विकसित करण्यास सक्षम करू शकतात. ब्रेल प्रणाली म्हणजे काय? दृष्टीहीन व्यक्तींसाठी सर्वात लोकप्रिय साधन म्हणजे ब्रेल. सध्याची प्रणाली 1932 मध्ये स्वीकारण्यात आली. सामान्य भाषा, गणित आणि वैज्ञानिक नोटेशनसाठी ब्रेल कोड आहे. ब्रेल प्रणाली वापरून अनेक भारतीय भाषा वाचता येतात. दृष्टीहीन लोक ब्रेल प्रणाली अक्षरांनी, नंतर विशेष वर्णांनी आणि अक्षरांच्या संयोजनाने शिकतात. पद्धती स्पर्शाने ओळखण्यावर अवलंबून असतात. प्रत्येक वर्ण लक्षात ठेवावा लागतो. ब्रेल मजकूर हाताने किंवा मशीनद्वारे तयार करता येतो. टाईपरायटरसारखा टंकलेखन उपकरणे आणि छपाई यंत्रे आता विकसित झाली आहेत. लुई ब्रेल, जे स्वतः एक दृष्टीहीन व्यक्ती होते, त्यांनी दृष्टीहीन व्यक्तींसाठी एक प्रणाली विकसित केली आणि 1821 मध्ये ती प्रकाशित केली. ब्रेल प्रणालीमध्ये 63 बिंदू नमुने किंवा वर्ण आहेत. प्रत्येक वर्ण एकाक्षर अक्षरांचे संयोजन, एक सामान्य शब्द किंवा व्याकरणाचे चिन्ह दर्शवितो. बिंदू 3 बिंदूंच्या 2 उभ्या ओळींच्या पेशींमध्ये व्यवस्थित केले जातात. काही इंग्रजी अक्षरे आणि काही सामान्य शब्दांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बिंदूंचे नमुने खाली दर्शवले आहेत. ब्रेल शीटवर एम्बॉस कोरल्यानंतर केल्यावर हे नमुने दृष्टीहीन व्यक्तींना स्पर्श करून शब्द ओळखण्यास मदत करतात. त्यांना स्पर्श करणे सोपे करण्यासाठी बिंदू थोडे वर उठावदार केले जातात. काही दृष्टीहीन भारतीयांच्या नावावर मोठी कामगिरी आहे. दिवाकर या बालगुरूने गायक म्हणून अद्भुत कामगिरी केली आहे. पूर्णपणे दृष्टीहीन जन्मलेल्या रवींद्र जैन यांनी अलाहाबाद येथून संगीत प्रभाकर पदवी मिळवली. गीतकार, गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी आपली उत्कृष्टता दाखवली. स्वतः दृष्टीहीन असलेल्या लाल आडवाणी यांनी भारतातील अपंगांच्या विशेष शिक्षण आणि पुनर्वसनासाठी एक संघटना स्थापन केली. याशिवाय त्यांनी युनेस्कोमध्ये ब्रेल समस्यांवर भारताचे प्रतिनिधित्व केले.
अमेरिकन लेखिका आणि व्याख्याता हेलन ए केलर ही कदाचित सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी दृष्टिहीन व्यक्ती आहे. ती केवळ 18 महिन्यांची असतानाच तिची दृष्टी गेली, परंतु तिच्या दृढनिश्चयामुळे आणि धाडसीपणामुळे ती विद्यापीठातून पदवी पूर्ण करू शकली. तिने द स्टोरी ऑफ माय लाईफ 1903 यासह अनेक पुस्तके लिहिली. प्राण्यांचे डोळे वेगवेगळ्या आकाराचे असतात. खेकड्याचे डोळे खूपच लहान असतात, पण त्यामुळे खेकडा आजूबाजूला सर्वत्र पाहण्यास सक्षम होतो. म्हणून शत्रू मागून आला तरी खेकडा ओळखू शकतो. फुलपाखरांचे डोळे मोठी असतात, जे हजारो लहान डोळ्यांनी बनलेले असतात. ते केवळ पुढचा आणि बाजूचाच नाही, तर मागचा भाग देखील पाहू शकतात. रात्रीचा पक्षी घुबड रात्री खूप चांगले पाहू शकतो, पण दिवसा नाही. दुसरीकडे दिवसा प्रकाशात दिसणारे पक्षी पतंग, गरुड दिवसा चांगले पाहू शकतात, पण रात्री नाही. घुबडाच्या डोळ्यात जास्त प्रकाश येण्यासाठी कॉर्निया आणि मोठी बाहुली असते. तसेच त्यांच्या रेटिनावर मोठ्या संख्येने रॉड असतात आणि फक्त काही शंकू असतात. दुसरीकडे दिवसा पक्ष्यांना जास्त शंकू असतात आणि कमी शंकू असतात. तुम्ही काय शिकलात? डोळ्यांचे काही भाग म्हणजे कॉर्निया, आयरिस, बाहुली, लेन्स, रेटिना आणि ऑप्टिक नर्व्ह. सामान्य डोळा जवळच्या आणि दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. दृष्टिहीन व्यक्ती ब्रेल प्रणाली वापरून वाचू आणि लिहू शकतात. दृष्टिहीन व्यक्ती त्यांच्या वातावरणाशी संवाद सुधारण्यासाठी त्यांच्या इतर इंद्रियांचा अधिक तीव्रतेने विकास करतात.